हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत ITBP भरतीबद्दल. तर इंडो तिबेटन बॉर्डरवरती पोलीस दलात भरती निघलेली आहे, तर त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. त्यासाठी असेच नवनवीन सरकारी जॉबचे अपडेट आणि शाळेचे अपडेट तसेच योजनांचे अपडेट घेऊन येत राहतं. तर चला बघूया. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 1,149 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघून घ्या. तर यामध्ये टोटल 819 जागांसाठी भरती निघलेली आहे. 819 कॉन्स्टेबल किचन सर्व्हिस पोस्टसाठी भरती निघलेली आहे आणि 128 हेड कॉन्स्टेबलसाठी भरती निघलेली आहे आणि 202 कॉन्स्टेबल क्रॅफ्टर प्लंबर यासाठी भरती निघलेली आहे. तर टोटल 1,194 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक याची माहिती देणार आहे. तर पहिले आपण बघूया कॉन्स्टेबल किचन सर्व्हिसच्या बद्दल बघूया. तर कॉन्स्टेबल किचन सर्व्हिस या पोस्टसाठी 819 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार ती 10वी उत्तीर्ण आणि अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर कोर्स एक असलेलं पाहिजे आणि याच्यात वयाची अट जी आहे ती 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 25 वर्ष जे आहेत ते अप्लाय करू शकतात आणि SC/ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि पोलीससाठी पण 3 वर्षाची सूट दिलेली आहे. याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे. संपूर्ण भारतमध्ये कुठे पण असू शकते. आणि या फॉर्म भरण्यासाठी मला लागणारी फी तर जनरल OBC साठी 100 रुपये, तर ST जनरल OBC WS साठी 100 रुपये, तर SC/ST महिलासाठी फी नाही आहे, पण त्यासाठी फ्री आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी मला लागण्याची शेवटची तारीख आहे 1 ऑक्टोबर आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर दुसरं बघूया. हेड कॉन्स्टेबल आणि 128 जागांची भरती कशासाठी आहे, पोस्ट काय त्यामध्ये ते बघूया आपण. तर पहिले आहे हेड कॉन्स्टेबल ट्रिगर वेंटनरी यासाठी 9 जागांची भरती आहे. आणि दुसरा आहे कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट यासाठी 115 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि तिसरा आहे कॉन्स्टेबल यासाठी 4 जागांची भरती निघलेली आहे. तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर यासाठी पद क्रमांक 1 साठी 12वी उत्तीर्ण पॅरावेंटरनी कोर्स डिप्लोमा प्रमाणपत्र पाहिजे. आणि पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण आणि पद क्रमांक 3 साठी 10वी उत्तीर्ण, दोन्हीसाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे. आणि याच्यासाठी जी वयाची अट आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या पदासाठी 18 ते 27 वर्षे आणि दुसऱ्या पदासाठी 18 ते 25 वर्षे वयाची अट आहे. तर नोकरी ठिकाण ते पण सेम असणार आहे संपूर्ण भारतमध्ये. आणि जनरल OBC साठी 100 रुपये फी असणार आहे आणि SC/ST साठी फी नाही आहे. याची जी शेवटची तारीख आहे ती 29 सप्टेंबर आहे. 29 सप्टेंबरपर्यंत तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. याची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर तिसरं बघूया. तिसरं बघूया 202 जागांसाठी भरती त्यांच्या पदांची नावे बघूया. तर पहिल्या पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल, त्यासाठी 171 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि दुसरा आहे कॉन्स्टेबल प्लंबर यासाठी 52 जागांची भरती निघलेली आहे. तिसरा आहे कॉन्स्टेबल मान्सून यासाठी 64 जागांसाठी भरती आहे. चौथा आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन यासाठी 15 जागांसाठी भरती निघलेली आहे. टोटल 202 जागांसाठी भरती निघलेली आहे. यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार पद क्रमांक 1 साठी 10वी उत्तीर्ण ITI
केलेलं पाहिजे. पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण ITI प्लंबर केलेलं पाहिजे. पद क्रमांक 3 साठी 10वी उत्तीर्ण ITI मॉन्सून केलेलं पाहिजे आणि पद क्रमांक 4 साठी 10वी उत्तीर्ण ITI इलेक्ट्रिशियन केलेलं पाहिजे. तर तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता आणि यासाठी वयाची अट जी आहे ती 18 ते 23 वर्ष आहे. 18 ते 23 वर्षाचे जे असतील ते या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता आणि ते नोकरीचे जे ठिकाण असणार ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे. इथे पण सेम आहे. महिलांसाठी जनरल ओबीसीसाठी 100 रुपये फी आणि SC ST त्यांसाठी महिलांसाठी फी नाही, त्यांना फ्री आहे. याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 10 सप्टेंबर 2024 आहे. 10 सप्टेंबरपर्यंत तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तेथे जाऊन तुम्ही या तिन्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओ जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.